निमित्ताने करावे। आपल्या संस्थेचे आजीव सेवक कोल्हापूर जिल्हा विभाग प्रमुख श्री श्रीराम शरदचंद्र साळुंखे सर यांनी आदरणीय सुप्रिया पाटील मॅडम, त्याचबरोबर जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष माने मॅडम, तसंच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विजी पाटील मॅडम, या शाखेचे आमचे आधारस्तंभ आदरणीय खानविलकर साहेब, या गावचे उपसरपंच अभिषेक पाटील साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, तसंच संपूर्ण तालुक्यातून आलेले सर्व मुख्याध्यापक, सर्व गुरुदेव कार्यकर्ते, बाल वैज्ञानिक आणि विद्यार्थिनी बंधू भगिनी, तर आज निश्चितच या विज्ञान प्रदर्शनाचं सार्थक केव्हा होणार आहे बालमित्रांनो, जेव्हा भविष्यामध्ये तुमच्यातलाच एखादा विद्यार्थी जेव्हा एक संशोधक म्हणून पुढे जाईल, तर तो खऱ्या अर्थानं दिवस जो आहे तो निश्चितपणे आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अभिमानास्पद असणार आहे की 2024 तालुकास्तरीय 52 विज्ञान प्रदर्शन रेंदाळ या गावी झालेलं होतं आणि त्या विज्ञान प्रदर्शनातून प्रेरणा घेऊन रेंदाळचा विद्यार्थी किंवा या तालुक्यातले काही विद्यार्थी निश्चितपणे संशोधक म्हणून पुढे जातील आणि भारताचा नावलौकिक निश्चितपणे पुढे जाऊन नावलौकिक उंचावणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही निश्चितपणे हे तालुका प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन जे आहे त्यातली जी उपकरणं आहेत ती निश्चितपणे तुम्ही चिकित्सकपणे ती पहा, त्या माध्यमातून या जे काही प्रयोग केलेले आहेत, जी काही उपकरणं आलेली आहेत ती कशा पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे त्याची संपूर्णपणे माहिती जी आहे ते तुम्ही घ्या आणि तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये तुम्ही देखील चांगल्या प्रकारचे वैज्ञानिक होणार आहात। मला आवर्जून इथं एका तुमच्यासारख्याच विद्यार्थ्याचं उदाहरण निश्चितपणे द्यायला आवडेल आणि तो विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रातीलच विदर्भ, आपल्या प्रशासकीय महाराष्ट्राचे जे विभाग आहेत मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, त्यातलाच एक वायफायच्या साहाय्याने अगदी सहजरित्या या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। यासाठी सहकार्य करणारे श्री विक्रम कर्वे सर, श्रेयस वागे, दिलीप विभूते या सर्वांचे हार्दिक अभिनंदन। या आपल्या उपरी विज्ञान परिषदेसाठी शिक्षण अधिकारी जो उपस्थित आहेत त्यांचं म्हणणं आपण ऐकूया। आज न्यू इंग्लिश स्कूल रेंदाळ आणि पंचायत समिती हातकणंगले यांच्या संयुक्त विद्यमानं विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम आज दिनांक 9 डिसेंबर व उद्या 10 डिसेंबर या 2 दिवशी या रेंदाळ स्कूलच्या प्रांगणामध्ये संपन्न होत आहे। यामध्ये जिल्हा परिषद केंद्रशाळा उपरी रेंदाळ आणि आपली न्यू इंग्लिश स्कूल रेंदाळ यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम अतिशय उत्तम पद्धतीने संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमामध्ये
माध्यमिकची जवळजवळ 47 उपकरणांचा समावेश आहे. त्याचबरोबर प्राथमिकची सुद्धा काही उपकरणांचा समावेश आहे. आणि उपकरणं ही अत्यंत उत्तम दर्जाची आहे आणि आज आणि उद्या सदरची उपकरणं ही प्रदर्शनासाठी खुली आहेत. उद्या दिवसभरामध्ये या ठिकाणी या प्रदर्शनाच्या परीक्षणाचं काम होईल आणि उद्या संध्याकाळी या प्रदर्शनाची सांगता आहे. सदरच्या कॅम्पसमध्ये अत्यंत उत्कृष्ट प्रकारे हा आज उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. शाळेच्या शिक्षिका इथे शिक्षण विस्तार अधिकारी मॅडम इथे उपस्थित आहेत. त्या मॅडमांची आपण 2 मिनिटं मनोगत घेऊ. आज या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल रेंदाळच्या प्रांगणामध्ये ज्ञान विज्ञान आणि संस्कार या बोध चिन्हानुसार या ठिकाणी सुनीता विलियम्स अशा पद्धतीनं नामांकन केलेल्या या विज्ञान नगरीमध्ये 52वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडत आहे. या विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांचा तालुकास्तरीय सहभागी अतिशय उल्लेखनीय आहे. एकूण 70 विज्ञान उपकरणांनी यामध्ये भाग घेतलेला आहे. मुलींचाही सहभाग अतिशय उल्लेखनीय असा आहे. आज आणि उद्या 9 आणि 10 तारखेला हे विज्ञान प्रदर्शन पार पडत आहे आणि या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम ही अतिशय उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे. विद्यार्थ्यांचा सहभागी अतिशय उल्लेखनीय असा आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी शाळेचे शिक्षक आहेत. शिक्षक आपल्याला या विज्ञान प्रदर्शनाबद्दल मार्गदर्शन करतील. असंच धरतं ते मी धरू काय नको. या ठिकाणी हातून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आज दिनांक 9 आणि 10 असं 2 दिवसांचं विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी या उपरी केंद्रातील एक उपक्रम मिश्र शाळा आहे, ज्यामध्ये बरेचसे उपक्रम या शाळेमध्ये घेतले जातात आणि स्वबळावरती स्व इच्छेनं या रेंदाळ हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनचं नियोजन हे 2 दिवसांचं सुरू आहे. आजचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि त्याचबरोबर उद्याचा जो महत्वाचा दिवस आहे तो सर्व आपल्या हातून तालुक्यातील सर्व शाळा, खाजगी शाळा असू दे, जिल्हा परिषद शाळा असेल, त्या विद्यार्थ्यांना, मुख्याध्यापकांना, शिक्षकांना मी आवाहन करतो या ठिकाणी की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी या ठिकाणी येऊन सर्व जे विज्ञान संबंधात जे उपकरणांची मांडणी केलेली आहे त्याचं या ठिकाणी प्रदर्शन आहे, त्याचं परीक्षण सुद्धा होणार आहे आणि उद्या सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या विज्ञान प्रदर्शनासाठी पालक, विद्यार्थी व उपस्थित या ठिकाणी असणारे नागरिक वगैरे यांनी या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घ्यावा व विज्ञान काय असतं किंवा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सर्वांनी इथे उपस्थित राहावं.